राज्यातील पावसाचा जोर हा ओसरू लागलेला आहे. नमस्कार, तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 23 जुलै सायंकाळचे 7 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या 24 जुलैला राज्यातील हवामान कसे राहील. तर सर्वप्रथम जो अंदाज होता त्याप्रमाणे नाशिक घाट लगत होते. पालघर, ठाणे, पुणे घाट ते सातारा घाट अतिशय मुसळधार ते अतिवृष्टी पाहायला मिळालेली आहे. मुंबई, ठाणे, पालघर मध्यम ते मुसळधार, खास करून पालघरच्या भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. नंतर रायगड पर्यंत पाऊस चांगला आहे, पण तिथून खाली रत्नागिरी, सिंधुदुर्ग अपेक्षेप्रमाणे मध्यम ते जोरदारच पाऊस आहे. कोल्हापूर घाटात सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे. अपेक्षेप्रमाणे पूर्व विदर्भाच्या काही भागांमध्ये, चंद्रपूरमध्ये तुम्ही पाहू शकता, की जोरदार पाऊस झाला. नाशिकच्याही बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार पावसाच्या नोंद झाल्या. मात्र या ठिकाणी उत्तरेकडील जो भाग होता, धुळे, नंदुरबारपासून ते छत्रपती संभाजीनगरपासून ते इकडे विदर्भाचा भाग, या ठिकाणी मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार पावसाची अपेक्षा होती. पण या ठिकाणी मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी थोड्याशा जोरदार स्वरूपाचाच पाऊस झालेला आहे. मुसळधार पाऊस मात्र झाला नाही. त्यानंतर हा जो भाग होता मध्य महाराष्ट्राचा पश्चिमेकडील भाग, त्याच्या आसपासचा भाग इकडे नांदेडपर्यंत अपेक्षेप्रमाणे मध्यम पाऊस सरी झालेले आहेत आणि या ठिकाणी दक्षिणेकडील भाग अपेक्षेप्रमाणे हलका, तर एखाद्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळाला. आणि आत्ता जर आपण स्थिती पाहिली, तर जे काही चक्राकार वारे आहेत, ते राजस्थानच्या भागापर्यंत पोहोचलेले आहेत. यापासून एक कमी दाबाचं क्षेत्र सुद्धा राजस्थानच्या आसपास विकसित होण्याची शक्यताही आहे. मान्सूनचा आस असलेला कमजोर पट्टा त्या दक्षिणेकडे आलाय थोडासा, म्हणजे राजस्थानपासून पण पूर्वेकडचे टोक थोडंसं उत्तरेकडे गेलंय. मध्य प्रदेश होत या ठिकाणी अशा प्रकारे मान्सूनचा आस असलेला कमजोर पट्टा पूर्वोत्तर भारतापर्यंत विस्तारलेला आहे आणि त्याच्या आसपासच पावसाचे जे काही ढग आहेत, हे पाहायला मिळत आहेत. आणि हे जे चक्राकार वारे आहेत किंवा आता त्याचं कमी दाबाचं क्षेत्र विकसित होणार आहे, त्याच्या प्रभावाने हा जो काही वारा आहे राज्यातील, खास करून कोकणातील मुंबई, ठाणे, पालघरचा असेल किंवा इकडे नाशिक घाट, पुणे घाट, अहिल्यानगरचे पश्चिम भाग, हा जो वाढलेला वाऱ्याचा वेग आहे, या सिस्टममुळे वाढलेला आहे. ते खूप वेगाने हवा खेचत आहे. त्यामुळे या ठिकाणी ढगांची दाटी सुद्धा आहे आणि वाऱ्याचा वेग सुद्धा वाढलेला पाहायला मिळतो. फक्त त्या ठिकाणीच नाही, तर राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा अधूनमधून थोडंसं वेगवान वारे हे पाहायला मिळत आहेत. आणि जर आपण या ठिकाणी जवळून पाहिलं सॅटेलाईट इमेजमध्ये, तर नाशिकच्या उत्तर-पश्चिम भागात सुरगाणा असेल, पेठ, दिंडोरी, कळवण पावसाची संततधार टिकून आहे. इगतपुरीकडे सुद्धा पाऊस चांगला आहे. नाशिककडेही सुद्धा पाऊस बऱ्यापैकी चांगला बरसतोय. त्यानंतर पालघर, ठाण्याच्याही भागांमध्ये पावसाच्या संततधार सरी चालूच आहेत. पुणे घाट असेल, सातारा घाट असेल, कोल्हापूर घाट अधून-मधून मध्यम ते जोरदार सरी किंवा पुण्याचा पूर्व भाग किंवा मध्यवर्ती भाग असेल, पूर्वेकडून म्हणण्यापेक्षा मध्यवर्ती भाग, साताऱ्याचा मध्यवर्ती भाग अधून-मधून थोडीशी पावसाची एखादी सर पाहायला मिळत असेल. नंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ढगाळ हवामान, क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलक्याशा सरी, अशा प्रकारचं सध्या वातावरण आहे. ती स्थिती इकडे धुळे आणि नंदुरबारकडे सुद्धा आहे. तर इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया इकडे सुद्धा हलके मध्यम पावसाचे ढग आहेत. बाकी राज्याच्या बऱ्याच ठिकाणी ढगाळ हवामान आहे. क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलक्याशा सरी सुद्धा पावसाच्या पाहायला मिळाल्या असतील. मात्र खूप मोठा पाऊस सध्या तरी नाही. आणि रात्रीचा जरी अंदाज पाहिला, तर हेच नाशिकचा जो घाटाकडील भाग आहे, सुरगाणा, कळवण हा जो पट्टा आहे, तर या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस चालू राहील. त्र्यंबकेश्वर, इगतपुरीकडे पाऊस चालू राहील. अकोल्याच्या पश्चिम भागात जुन्नर, आंबेगाव, त्यानंतर मुळशी, मावळ, वेल्हापूर याच्या घाटाकडील भागामध्ये किंवा इकडे साताऱ्याच्या महाबळेश्वरच्या घाटाच्या आसपासच्या भागामध्ये रात्री मध्यम ते जोरदार किंवा पहाटेपर्यंत जोरदार पाऊस सरी पुन्हा एकदा पाहायला मिळतील. ठाणे, पालघर, मुंबई शहर, उपनगर, रायगडचा भाग आहे. याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सरी पाहायला मिळतील आणि वाऱ्याचा वेग सुद्धा हा वाढलेला पाहायला मिळेल. नंतर नागपूर, भंडारा, गोंदिया हलके मध्यम सरी आहेत. बाकी राज्यात ढगाळ हवामान, एखाद्या ठिकाणी हलकीची सर अशा प्रकारची स्थिती राहील. पण जी शक्यता आहे ती घाटाकडे आणि कोकणाच्या उत्तर भागाकडेच विशेष करून पाहायला मिळेल. आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला, तर उद्या जी काही शक्यता आहे त्यानुसार नाशिकचा घाटाकडील भाग, पुणे घाट, सातारा घाट, लगत होते ठाणे, पालघरचे भाग आहेत. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता ही राहील. तसेच मुंबई शहर, उपनगर, रायगड, रत्नागिरीचे उत्तर भाग मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. ठाणे, पालघर मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी सरी राहतील. कोल्हापूर घाट, लगतचे सिंधुदुर्ग मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील. तर किनारपट्टीच्या भागामध्ये मात्र पावसाची जास्त शक्यता नाही. या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. त्यानंतर हा जो भाग आहे, नंदुरबार, नाशिकचे पश्चिम भाग आहेत, धुळेचे पश्चिम भाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे अति पश्चिम भाग आहेत. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पण याच जिल्ह्यांच्या मध्यापासून पूर्वेकडचा चाल क्वचितच हलक्याशा पावसाच्या सरी पाहायला मिळतील. नाहीतर जास्त काही पावसाचा अंदाज नाही. त्यानंतर मध्यम सरी राहतील इकडे अमरावतीचा एक दुसरा भाग, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर. सगळीकडे नाही, एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पावसाच्या सरी पाहायला मिळतील. जास्त मोठ्या पावसाची अपेक्षा नाही. आणि राहिलेल्या राज्यातील हे सर्वच भाग आहेत.
पश्चिम विदर्भापासून संपूर्ण मराठवाडा असेल, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, संपूर्ण मराठवाडा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे मध्यापासून पूर्वेकडील भाग, सोलापूर असेल. विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही. काहीसा अपवाद राहील, की या ठिकाणी हलक्याशा पाऊस तरी होतील किंवा ढगाळ हवामान पाहायला मिळेल. मात्र पावसाची मोठी शक्यता सध्या दिसत नाही. काय बदल झाला तर उद्या सकाळी सुद्धा एक अपडेट देण्यात येईलच. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या पुणे घाट अतिवृष्टीचा रेड अलर्ट आहे. पालघर, ठाणे, रायगड 50 ते 60 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. ताशी आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा ऑरेंज अलर्ट आहे. नाशिक घाट, सातारा घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाट मुसळधार पावसाचा येलो अलर्ट. नंदुरबार, नाशिक पूर्व, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ मेघगर्जनेसह पावसाचा इशारा. तर धुळे आणि जळगाव हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाच्या अशा संदेश वाचण्यासाठी फेसबुक पेज फॉलो करा. YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.